श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. उद्या बघा 1 नोव्हेंबर आहे आणि उद्या बुधवार देखील आहे आणि संकष्टी चतुर्थी देखील आलेली आहे. तर बुधवार हा वार आपल्या गणपतीला समर्पित असतो आणि त्याचबरोबर या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. त्यामुळे हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी करवा चौथ देखील आहे. या दिवशी नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी पहा बऱ्याचशा लेडीज करवा चौथचं व्रत धरत असतात आणि हे व्रत एकदम निर्जली आणि काहीही न खाता केलं जातं. तर ह्या व्रतामध्ये सुद्धा खूप सारी ताकद असते आणि हे व्रत केल्यामुळे आपल्या पतीचे दीर्घ आयुष्य तर वाढते, त्याचबरोबर जन्मजन्मी तोच पती मिळावा यासाठी सुद्धा बायका हा उपवास करत असतात. तर आपल्या इकडे जास्त करून ही प्रथा नाही, परंतु उत्तर भारतामध्ये त्याचबरोबर दक्षिण भारतामध्ये सुद्धा ह्या गोष्टी केल्या जातात. या दिवशी व्रत केले जाते आणि या दिवशी चंद्राला अर्घ देऊन चंद्राला चाळणीमध्ये पाहून आपल्या कडून आपलं पाणी पिलं जातं आणि हे व्रत खोललं जातं. तर अशा प्रकारचं हे व्रत उद्या आलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला संकष्टी चतुर्थी आलेली आहे आणि ह्या चतुर्थीच्या दिवशी गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे, ज्यामुळे पहा आपल्या घरामध्ये कधीही दारिद्र्य येणार नाही आणि आपल्या घरामध्ये सदैव सुख, शांती, समृद्धी निर्माण होईल आणि आपल्याला 33 कोटी देवांचा आशीर्वाद देखील लाभेल. आता बघा आपल्याला गाईला काय खाऊ घालायचं आहे हे व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. संकष्ट चतुर्थी म्हणजे संकट दूर करणारी चतुर्थी. तर या दिवशी पहा आपण काही उपाय केले तर या दिवशी त्याचं फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. त्याचबरोबर महिन्यामध्ये 2 चतुर्थ्या येत असतात, एक संकष्टी चतुर्थी आणि एक विनायक चतुर्थी. आता बघा बऱ्याच वेळा काय होतं, आपण भरपूर सारे कष्ट करतो, मेहनत करतो, आपलं काम हे पूर्ण होण्यास येत असतं आणि अचानकच आपलं ते काम होत नाही. तर अशा वेळेस बघा आपल्या त्या कष्टासोबत आपल्या नशिबाची आपल्याला साथ हवी असते आणि ही साथ मिळवण्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे उपाय आपल्या घरामध्ये करायचे असतात. आता बघा हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता, रात्रीपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. तर पहा ह्या उपायासाठी आपल्याला 1 पाव हिरवे मूग घ्यायचे आहेत. आता बघा हे जे हिरवे मूग आपण घेतलेले आहेत तर ते आपल्याला चांगलेच घ्यायचे आहेत, व्यवस्थित घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये ते आपल्याला शिजवायचे आहेत आणि शिजवत असताना आपल्याला त्यामध्ये 2 चम्मच गावरान तूप असतं तर ते टाकायचं आहे. म्हणजे गाईचं जे तूप आहे तर ते आपल्याला त्यामध्ये 2 चम्मच टाकायचं आहे आणि ते शिजवायचं आहे. आता हे मूग शिजून झाल्याच्या नंतर आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. तर एका साईडला काढून घ्यायचे. आता त्याचबरोबर आपल्याला त्या ताटामध्ये 1 दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. आता सध्या आपल्याला दुर्वा ह्या मिळतात, त्यामुळे आपल्या आसपास दुर्वा असतील तर त्या दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहेत. 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि ह्या 21 दुर्वा आपल्याला गावरान तुपामध्ये बुडवून घ्यायच्या आहेत. ह्या दुर्वासुद्धा आपल्याला ताटामध्ये एका साईडला ठेवायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्या घरातून एक स्वच्छ तांब्याभर पाणी भरून घ्यायचं आहे. हळदी कुंकू घ्यायचं आहे. तर बघा हे सर्व घ्यायचं आहे आणि आपल्याला गाईकडे जायचं आहे. तर आपल्या आसपास जर गाई असेल तर तिथे जायचं आहे आणि गाईला सर्वप्रथम हळदी कुंकू लावायचं आहे आणि जे पाणी आपण घेऊन गेलेलो आहोत तर ते तिच्या पायांवरती आपल्याला टाकायचं आहे. यानंतर आपल्याला गाईला तो दिवा आपण घेऊन गेलेलो आहोत तर त्या दिव्याने ओवाळायचा आहे. आता ओवाळून झाल्याच्या नंतर आपण जो दुर्वा आपण घेऊन गेलेलो आहोत तुपात बुडवलेल्या तर त्या दुर्वा प्रथम आपल्याला गाईला खाऊ घालायच्या आहेत आणि त्या दुर्वा खाऊ घातल्याच्या नंतर जे हिरवे मूग आपण शिजवलेले आहेत आणि ते हिरवे मूग आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहेत. आता बघा आपल्याला गाईला प्रदक्षिणा देखील मारायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा आपल्याला गाईला मारायच्या आहेत. त्याचबरोबर पहा 11 प्रदक्षिणा मारत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ह्या प्रदक्षिणा मारायच्या आहेत. आणि त्याचबरोबर बघा आपल्याला गाईच्या डाव्या कानामध्ये तुमची जी इच्छा आहे तर ती तिथे व्यक्त करायची आहे.
जी काही आपली इच्छा आहे तर ती आपल्याला तिथे गाईच्या डाव्या कानामध्ये व्यक्त करायची आहे. आणि ती इच्छा तुमची धनप्राप्ती बाबतीत असू द्या किंवा मग तुमच्या घरामध्ये काही अडचणी आहेत, संकट आहेत ते दूर करण्याविषयी असू द्या, दोष असतील, नजरबाधा असतील, काहीही असू द्या, त्या सर्व गोष्टी आपल्याला आपल्या त्या गाईच्या डाव्या कानामध्ये सांगायच्या आहेत. पैशाच्या संबंधित काही समस्या असतील किंवा मग लक्ष्मीप्राप्ती होण्यासाठी, लक्ष्मी घरामध्ये टिकण्यासाठी आपल्याला गाईच्या कानामध्ये ह्या आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या व्यक्त करायच्या आहेत. आणि हे झाल्याच्या नंतर आपल्याला घरी यायचं आहे. तर उद्या हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. उद्या संकष्टी चतुर्थी आहे, शिवाय बुधवार देखील आहे. आणि गाईला आपण जर असा उपाय केला तर आपल्या ज्या काही अडचणी असतील, ज्या समस्या असतील, जे काही इच्छा असतील तर त्या आवर्जून पूर्ण होतील. कारण बघा, जी गाई असते तर गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो असं म्हटलं जातं. आणि आपल्याला या असे काही उपाय जर आपण गाईच्या बाबतीत केले तर 33 कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो. आणि अशा वेळेस हे 33 कोटी देव आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आशीर्वाद देत असतात. हा उपाय अगदी प्रभावशाली असतो. गाईच्या बाबतीत जो उपाय करतो आपण तो अगदी प्रभावशाली असतो. त्यामुळे उद्या 1 नोव्हेंबरला हा उपाय करायला आपल्याला अजिबात विसरायचं नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये पहा, पूर्वीपासूनच गाईला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. गोमाता, सगळीकडे आपण गोमाता म्हणून तिची पूजा करत असतो. गाईच्या प्रत्येक गोष्टींचं महत्त्व आहे, आपल्याला माहीतच आहे. तर गोमूत्र असतं तर ते गोमूत्र किती पवित्र असतं. आपण ते गोमूत्र काही अडचणी आपल्याला घरामध्ये असतील तर ते गोमूत्र आपण शिंपडत असतो आणि त्यामुळे पहा घर शुद्ध करत असतो. तर हे अशा प्रकारचे बऱ्याचशा गोष्टी ह्या गाईच्या बाबतीत असतात. तर गाईचं दूध आपण आपल्या अमृतासमान पाषाण करत असतो. त्यामुळे गाईची प्रत्येक गोष्ट ही पवित्र असते. त्यामुळे आपल्याला असे हे उपाय गाईच्या बाबतीत करायचे आहेत. बघा, हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे. सुतक आहे, मासिक पाळी आहेत, विटाळ आहे, तर अशा वेळेस हा उपाय नाही केला तरी चालेल. तर चला, इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ना तर नक्की लाईक करत चला. तुमच्या एका लाईकमुळे पहा आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि तुमचा एक लाईक आम्हाला अजून उत्स्फूर्त करतो अजून व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यामुळे नक्की व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.